तेच खरं होतंय. काय झालं आता? अरे मला आता बाबा सांगत होते की राजवर्धन ऑफिस मध्ये येऊन गेला आणि चौकशी करून गेला. त्याला म्हणे त्या कावेरीचे ना पीसी चेक करायचा होता. तर अकाउंटंट त्याला म्हणाला की जर तुम्हाला या पीसीचा एक्सेस हवा असेल तर तुम्हाला आदित्य सरांची परमिशन घ्यावी लागेल. तर राजवर्धन त्या अकाउंटंटवर चिडला, भडकला आणि त्याला म्हणाला आदित्यची मी कसली परमिशन घ्यायची? आदित्य काय माझा बॉस आहे का? आदित्य माझ्या आईच्या कंपनीत काम करतो, मी त्याच्या अंडर काम करत नाही. आणि ही कंपनी माझ्या आईची आहे, म्हणजेच माझी आहे. मी काही इथे कुणाची परमिशन वगैरे घेत फिरणार नाही असं म्हणाला तो. हे बघ आदित्य, हे सगळं ना असं असतं. राजवर्धनला जेव्हा वाटेल ना की तुला त्या खुर्चीवरून बाजूला काढायचं तर तो अलकाच तुला बाजूला काढून मोकळा होईल. चहातून कशी माशी बाजूला काढून फेकून देतात तसं माशी सारखं तो तुला काढून फेकून दिलं रे. आणि तुला कळणार सुद्धा नाही, बघणार सुद्धा नाही अरे तो तुझ्याकडे. मग तू काय करणार आदित्य? कोण आहे तुझ्यासाठी? ही माणसं तुला आपली माणसं वाटतात. असं काही नाहीये आदित्य. वेळ आली ना की कुणी कुणाचं नसतं रे. सगळेच तुझ्यासारखे चांगले नसतात. इथे प्रत्येक जण सेल्फिश आहे, फक्त स्वतःचा विचार करतात. सानिया नाही, मला नाही वाटत राज असं काही करेल. हे बघ, राज भाऊ आहे माझा, तो नाही करणार असं काही. हो का? मग जेव्हा अकाउंटंटने राजवर्धनला तुझी परमिशन घ्यायला सांगितली तेव्हा का राजवर्धन त्याच्यावर भडकला? का राजवर्धनला कमीपणा वाटला तुझी परमिशन घ्यायला? आदित्य, वेळ वाईट आली ना की नाती टिकत नाही. बघ, तूच विचार कर या सगळ्यांचा. बच्चा, ए बच्चा, सानिया. मम्मा आली बहुतेक. मी आलेच. आले ग मम्मा. हा, काही पत्ता लागला का कावेरीचा? अहो तुम्ही असं कसं म्हणू शकता? आम्ही मिसिंग कंप्लेंट पण खूप आधी दिलीये आणि आता तर 24 तासांपेक्षा जास्त तास होत आले तरी तुम्ही हेच म्हणताय. अहो पण ठीक आहे, काही कळलं तर कळवा. काय ग बाय, पोलिसांचा फोन होता का? काय म्हणाले पोलीस? कावेरी बद्दल काही कळलं का? नाही ना तात्या, कावेरी बद्दल काहीच कळत नाहीये. कुठे असेल माझी बाय? जिथे कुठे असेल ना तिथे सुरक्षित असली म्हणजे झालं. तात्या तुम्ही नका काळजी करू, आपली कावेरी सुखरूप असेल आणि लवकर आपल्याला सापडेल ती. तुम्ही हे बघा, काळजी नका करू, तुम्ही शांत बसा. मी तुम्हाला चहा देते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. बाय, एक विचारायचं होतं. हो विचारा ना. इथे आणखी कोणी राहतं का? आणखीन कोणी म्हणजे? नाही, मी आणि कावेरीच राहतो. अगं आतमध्ये ना मला मुलाचे कपडे दिसले, म्हणजे जीन्स टी शर्ट असे. जीन्स टी शर्ट?
हा ते तात्या ते माझेच आहे तो, ते मी असे कपडे वापरते. नाही ग, पण त्यात ना एक बनियन पण होता म्हणून. बनियन होय. अहो ते ना ती माझ्या आत्ते भावाची आहे. काय तो 2 दिवसापूर्वी आला होता की नाही, तर तो ठेवून गेला वाटतं चुकून. हो का? तुम्ही चहा घ्या ना. हे घ्या. काय झालं तात्या? चहा. कावेरी सारखा नसेल झाला चहा, आणि मला येतही नाही कावेरी सारखा चहा करायला. ती घरात आल्यापासून मी एकदाही चहा केला नाहीये तात्या. तिच्या हातच्या चहाची, जेवणाची, तिची मला इतकी सवय झाली की कुठे असेल का हो? न्यूज कळली मला. कावेरी म्हणे फरार झाली. वा, कळली का? म्हणजे छान. मग तर काय, यावंच लागलं. बच्चा बघ, शेवटी आपल्या मनासारखंच झालं की नाही. म्हणून म्हटलं की रत्नमालाचा उतरलेला चेहरा तरी बघून येऊ, तेवढंच आपल्या मनाला समाधान, नाही का? पण जे काही झालं ना ते चांगलंच झालं. नाहीतरी ती कावेरी सगळीकडे आपली पुढे 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 करत बसायची ना. चांगली अद्दल घडली तिला. बच्चा अगं, मला कळल्या ना मला काय करू आणि काय नको असं होत होतं. मला इतकं टेन्शन आलं होतं, काय सांगू मी. सुवर्णाताई, मोहितांच्या घरचे प्रॉब्लेम्स आहेत ना, तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. आणि मुख्य म्हणजे कावेरीने कुठलाही गुन्हा केला नाहीये. बघा काकी, तुमचं ना हे असं असतं. आता त्या कावेरीवर तुम्ही एवढा विश्वास ठेवलात आणि तिने काय केलं, हे असं. म्हणून मी म्हणतेय की उगाच बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवायचाच कशाला. हो ना. आणि एवढी मोठी जबाबदारी तुम्ही तिच्यावर सोपवली, तिने काय केलं, तुमच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेली. आता एवढी मोठी जबाबदारी होती तर माझ्या बच्च्याच्या खांद्यावर द्यायची ना. माझ्या बच्च्याने सगळं कसं अगदी व्यवस्थित मॅनेज केलं असतं. आणि आता काय, गेली तुमच्या हातावरती तुरी देऊन. तरी बरं तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले. नाहीतर काय, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. अशी गत झाली असते तुमची. बस. माझा 100% विश्वास आहे काकूंवर. ते असलं काही करणं शक्यच नाही. देव जरी खाली येऊन मला म्हणाला ना, तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार. या सगळ्या प्रकरणात काकूंना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि ती व्यक्ती कोण आहे हे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.